हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आम्ही आज निघालो आहे नारायणपूरला. आम्ही पार्किंगच्या खाली उभा आहे सध्या आणि प्रथाचं चॉकलेट शॉट खायचे चालू आहेत. ती एकदम रेडी आहे, फोन वगैरे मस्त टोपी वोपी घालून. तर आता आम्ही जस्ट निघणारच आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि नारायणपूरला जायला 2 रूट आहेत. एक तर हडपसर मार्गे आणि दुसरा आहे मांजरी मार्गे. तर आम्ही जो रूट चूज केलेला आहे तो आहे मांजरी, कारण आम्ही जिथे राहतो तिथून हा रूट आम्हाला जवळ पडतो आणि थोडा गावाचा फील वगैरे पण येतो इकडे, म्हणून या रोडने आम्ही निघालो आहोत. छान मस्त अशी ग्रीनरी वगैरे पाहायला मिळते, लोकांची शेती वगैरे पाहायला मिळते. मग छान अशी सिनरी आणि व्ह्यू एन्जॉय करता येतो, म्हणून या रूटने आम्ही निघालो आहे आत्ता. आणि 1 ते 1.5 तास लागेल आम्हाला नारायणपूरला पोचायला. रोड तर चांगला आहे, ट्रॅफिक वगैरे. सकाळी निघाल्या संडेला बाहेर फिरायला जायचा योगच काहीतरी वेगळा. आणि आम्ही जेव्हा पण बाहेर फिरायला जातो प्रथा एकदम अशी खुश होऊन जाते, एकदम एन्जॉय करते, कारण तिला पण बाहेर कधी म्हणजे संडेशिवाय तर जाता येत नाही. मी जाते तिला बाहेर घेऊन, पण ते फक्त आमच्या बिल्डिंगच्या गार्डनमध्ये वगैरे. मग तिथे ती थोडीशी मुलांच्यात खेळते वगैरे, थोडी मिक्स होऊन जाते. पण असं बाहेर जायला मग फक्त यांना सुट्टी संडेला असते, तर मग आम्ही संडेलाच फक्त बाहेर जातो. तिला पण फ्रेश फील होतं आणि आम्हाला पण छान वाटतं, कारण असं एकत्र मग टाईम स्पेंड करायला तर फक्त संडेलाच जास्त असा मिळतो बाहेर जाऊन. सो मग भारी फील होतं असं. आणि हे बघा, छान शेती अशी दिसते, मस्त लोकांची ग्रीनरी, नारळाची झाडे वगैरे, मस्त असं छान ग्रीन ग्रीन आहे. वातावरण पण एकदम भारी असं झालेलं आहे. आणि हे बघा, खूप सारे नारळाची झाडे आहेत घरासमोर लोकांनी लावलेली. मस्त असा व्ह्यू आहे. आणि नदीला पाणी आता आलेलं आहे. आधी जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा नदीला अजिबात पाणी नव्हतं, कारण एवढा उन्हाळा यावेळी की पूर्ण नदी कोरडी पडली होती. शेतकऱ्यांसाठी चांगलं झालं आता की नदीला पाणी वगैरे आलं. चला, रोडचं एवढं कौतुक केलं होतं, पण थोडासा रोड आता खराब आला आहे, धूळ वगैरे आहे. चला, पण चालायचंच थोडंफार तर. चलो, ये भी हम पार कर लेंगे. आणि आपण पालखी मार्गे नारायणपूरला चाललेलो आहोत. ब्रिज आलेला आहे पुढे. चला तर मग आता ब्रिज क्रॉस करूयात. ट्रॅफिक अजिबात नाही आहे, एकदम असा ट्रॅफिक फ्री रोड आहे. आणि या ब्रिजच्या डाव्या साईडला मांजरी बुद्रुक रेल्वे स्टेशन आहे. आपण पाहू शकता ट्रेन वगैरे उभी आहे स्टेशनवरती. ते आहे मांजरी बुद्रुक रेल्वे स्टेशन. आणि ब्रिज आपण क्रॉस केलेला आहे आता. हे आहे सिरम इन्स्टिट्यूट, जिथून आपण निघालो आहे आत्ता. हे आहे गणपतीचं छोटंसं मंदिर. छोटा आहे पण छान आहे. आता आपण आलेलो आहोत हडपसर गावात. आणि जसे सकाळचे 10 वाजता तसे सगळे शॉप्स ओपन झालेले आहेत. आणि संडेला फ्रेश असं फील होतं. आणि सगळे फिरायला वगैरे मोस्ट ऑफ द टाईम सॅटर्डे आणि संडेलाच बाहेर येतात, बिकॉज लोकांचा डे ऑफ पण त्याच दिवशी असतो. मग लोक संडेला येतात बाहेर. प्रथा पण मस्त असं एन्जॉय करते. छान असा व्ह्यू तिला पाहायला मिळतोय. इकडे तिकडे सगळं छान पाहायला मिळतं, मग ती पाहतीये. आणि थोड्याच वेळ आता आपण हडपसर ब्रिजला कनेक्ट करणार आहोत आणि तिथून पुढे आपण सासवड मार्गे निघणार आहोत.
कोणत्या गल्ली बोळीतून घेऊन समजत नाहीये मला. समजत नाहीये. तशी प्रथा तर घरातून बाहेर निघाले की थोडीशी हवा जर तिला गाडीवरती लागली ना की ती झोपून घेते. पण आज काही ती झोपलेली नाही आहे. आज ती बाहेर पाहती इकडे तिकडे. मे बी खूप सकाळ आहे त्याच्यामुळे ती पाहती, झोपली नाही आहे, तिला झोप आलेली नाही आहे. आणि आमचा नाश्ता पण आम्ही बाहेरच करणार आहोत. घरून आम्ही नाश्ता करून काही निघालो नाही आहेत. तर मग बाहेरच नाश्त्याचा प्लॅन आहे आमचा. पुढे गेल्यावरती मिसळ खाऊयात आज नाश्त्याला. मिसळ घेऊयात आज यांच्याकडून ब्रेकफास्टसाठी. एक 2 मिनटात आपण पुणे सासवड रोडला कनेक्ट करणार आहोत. आणि हा रोड तुकाई दर्शनच्या तिथे कनेक्ट होतो. आणि फायनली आपण पुणे सासवड रोडवरती आलो आहोत. सकाळी सकाळी बाहेर पडायची काहीतरी वेगळीच मजा आहे. कारण एकदम फ्रेश अशी एअर घेता येते. मस्त असं वातावरण होतं. आणि हे आहे हडपसरचं PMT स्टॉप. हे पाहू शकता तुम्ही. इथे PMT वगैरे सगळ्या आहेत उभा. आणि PMT कमी हे पिकअप स्टॉप जास्त दिसते. आणि थोड्याच वेळात आपण हडपसरच्या मालधक्का ब्रिजवरती पोहोचणार आहोत. आलेलो आहोत आपण हडपसरच्या मालधक्का ब्रिजवरती. आणि या ब्रिजच्या उजव्या साईडला सिमेंटचे गोडाऊन तुम्ही पाहू शकता. इथे सिमेंटचे कंटेनर भरून येतात, खाली केले जातात आणि इथून नंतर दुसरीकडे डिस्ट्रीब्यूट केले जातात. तुम्ही पाहू शकता हे गोडाऊन. म्हणून या ब्रिजला मालधक्का ब्रिज असं बोलतात. इथे बघा साड्यांचे असे होलसेल आणि टेक्स्टाईलचे मार्केट आहेत. लोक लांबून लांबून इथे शॉपिंग करण्यासाठी येतात. लग्नासाठी बस्ता भरण्यासाठी. आणि नवरीचे नवरदेवांचे, जास्त करून नवऱ्यांचे जास्त साड्या वगैरे भारी भारी अशा दिसतात. पाहू शकता तुम्ही. एकदम बाहेरच अशा सुंदर सुंदर अशा लावलेल्या आहेत. शॉपिंग करायला भरपूर लोक इथे येतात साड्या वगैरे घ्यायला. छान असे टेक्स्टाईल्सचे शॉप आहेत हे. आणि लाईनमध्ये आहेत. 2, 3, 4 असे लाईनमध्ये आहेत सगळे. हे इथून तुम्हाला दिसत असेल दिवे घाट स्टार्ट होणार आहे आता. इथूनच आपण आता चाललोय पुढे दिवे घाटाकडे. इथूनच दिसायला असं सुंदर दिसते. इथे पण टेक्स्टाईलचे शॉप आहेत बघा. हे मनकारा टेक्स्टाईल, मूलचंद, अजून दुसरं काय आहे नवल टेक्स्टाईल्स, देवश्री टेक्स्टाईल्स. खूप सुंदर सुंदर अशा साड्या लावल्या आहेत. फॅन्सी पण, ट्रॅडिशनल पण, ड्रेसेस वगैरे पण आहेत. एकदम सुंदर असं आहे. भरपूर लोक येतात बघा इथे शॉपिंग करायला. आज सकाळीच आहे पण तरी पण लोक आहेत. आणि या साईडला आणि पुण्यामध्ये याची ब्रांच आहे मेन, जिथून मी स्वतः साडी घेतलेली आहे. आणि एकदम सुंदर अशी साडी लग्नासाठीच घेतली. माऊलींची पालखी या मार्गे जाते. आणि इथून तुम्ही पाहू शकता सह्याद्रीच्या रांगा कशा सुंदर अशा दिसत आहेत. इथून फेंट दिसत आहेत. पुढे गेल्यावरती अजून खूप सुंदर सुंदर अशा दिसतील.
जवळून तुम्ही या सह्याद्रीच्या रांगा पाहू शकता. एकदम क्लिअर आणि एकदम सुंदर अशा दिसत आहेत. माऊलींची पालखी घाट चढण्याच्या आधी इथे विसावा घेते. इथे बोर्डवरती तसं लिहिलेलं पण आहे. दिवेघाट चढायला आपण स्टार्ट केलेला आहे आणि जसं आपण दिवेघाट चढायला स्टार्ट केला आहे तशी खूप थंड अशी हवा चालू झाली आणि माझ्या प्रथाने तर झोपून घेतलं. इतका मस्त असा सुंदर असा व्ह्यू दिसतोय समोर. पाहू शकता आपण. खूप सुंदर अशा या सह्याद्रीच्या रांगा पाहू शकतात तुम्ही. खूपच सुंदर असा व्ह्यू आहे आणि लोक खूप मस्त असा एन्जॉय करतात हा व्ह्यू. फोटो सेशन वगैरे करतात या दिवेघाटावरती. काय वातावरण पण खूप सुंदर असं आहे. एकदम फ्रेश एअर. मस्त, एकदम मस्त. चला तर मग आम्ही आता मस्त फोटो सेशन वगैरे असं करून आता निघालो आहोत. आणि रेनी सीझनमध्ये इथं तर इतकं सुंदर असं वातावरण होतं. मस्त मस्त असं वातावरण होतं इथे. आणि आता आम्ही मोरया मिसळमध्ये, जसं की हजबंडने सांगितले आम्हाला पतिदेवांनी की नाश्ता करायचा आहे मिसळचा, तर आम्ही तर मोरया मिसळमध्ये थांबतोय आता नाश्ता करायला. हां, गरमागरम अशी मिसळ आलेली आहे. गरमागरम अशी मिसळ आली आहे. चला मग आता मिसळ एन्जॉय करूयात. प्रथा, तू मिसळ खाणार आहेस ना? काय खायचं तुला? मिसळ खायची?
चला प्रथाने तर सुरुवात केलेली आहे, खाऊयात आता मिसळ मस्त. चला तर मग नाश्ता करून आम्ही निघालो आहोत. मिसळ एकदम मस्त आणि भारी अशी होती. छान नाश्ता झाला, मस्त झाला. एक 15-20 मिनिटामध्ये पोहोचून जाऊ आम्ही आत्ता. सासवडमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि ऊन पण वाढत चाललेलं आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत 11:30 आणि आपण एक अर्धा तासामध्ये तर पोचून जाऊ. मग मस्त नारळ पाणी असं आहे. उन्हाळ्याचं नारळ पाणी वगैरे खरंच प्यायला हवं आहे, ज्यूस प्यायला हवं आहे. ते कसं थंड फ्रेश असं फील करून देतं आपल्याला. उन्हाळ्यात छान फील होतं. पण उन्हाळ्यात सगळीकडे असे शॉप दिसतात, ते ज्यूस नारळ पाणी छान वाटतं पण ते प्यायला. मग नाहीतर उसाचा रस वगैरे ते एकदम भारीच. मग आणि हे बघा, हे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुत्र आहे. बघू शकता तुम्ही. पुढे ट्रॅफिक फुल जाम झालेले आहे. आता पूर्ण ऊन आहे, ऑलरेडी ऊन तर वाढलेलंच आहे आणि ट्रॅफिक या रोडवरती फुल जाम झालेलं आहे. सो आम्ही थोड्या वेळ साईडला थांबलेलो आहे आता सावलीला. थोडं क्लिअर झाल्यावरती निघूयात. आपण आता पुरंदर किल्ल्याच्या जवळून चाललेलो आहोत. पुढे गेल्यावरती लेफ्ट साईडला टर्न घेऊन तुम्ही पुरंदर किल्ल्याला जाऊ शकता त्या रोडनी. पुढे गेल्यावरती 5 मिनिटावरती आहे. तुम्ही पाहू शकता बोर्डवरती लिहिलेलं आहे नारायणपूर 4 किलोमीटर. म्हणजे एका 15 मिनिटात आपण पोहोचून जाऊयात नारायणपूर. हा जो रोड पाहताय तुम्ही, त्याने तुम्ही पुरंदर किल्ल्यावरती जाऊ शकता. आणि हे पहा, आपण पोहोचलेलो आहोत आता नारायणपूरमध्ये. पुढे जाऊन आपण पार्किंगसाठी व्यवस्था पाहूयात की कुठे गाडी पार्क करता येईल वगैरे. हां, हे पहा साईडला आहे इथं पार्क करण्यासाठी गाडी वगैरे. चला तर मग इथे गाडी पार्क करून मग निघूयात दर्शनासाठी देवाच्या. आता आपण मंदिराच्या आवारात प्रवेश केलेला आहे आणि हे पाहू शकता बाहेर सगळे स्टॉल्स वगैरे असे लावलेले आहेत. आणि इथून 1-2 मिनटात आपण आता मंदिरात एंटरच करूयात. आणि चला तर मग आता देवाचं दर्शन करूयात.
दुपारी आम्ही 3 वाजता घरी पोहोचलो आणि खूप ऊन वगैरे झालं होतं, 3 वाजले होते. खूप टायर्ड फील करत होतं म्हणून झोपून घेतलं. आता वाजलेले आहेत 6 आणि हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. चहा वगैरे झालेला आहे. प्रथम कमी मला काय आवडलं काय नाही आवडलं. बेबी बाय कर. तुला काय बोलायचं का अजून? काय बोलायचं? काय सांगायचं तुला? कुठे गेलेली तू आज? बाप्पा. बाप्पा कुठे? बाप्पा राईट. माय गुड. चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करूयात. बाय. पुन्हा भेटूया परत एका नवीन ब्लॉग सोबत. बी सेफ, कीप स्माइलिंग and do not forget to subscribe to my YouTube channel. Thank you. Bye.